बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील कानडीमाळी या गावचे भूमिपुत्र आणि मागील 8 वर्षांपासून बीड आणि धाराशिव या 2 जिल्ह्यांमध्ये फिजिओथेरपी ट्रीटमेंटच्या माध्यमातून डॉक्टर सुभाष सीताराम खाडे हे आरोग्य क्षेत्रामध्ये सुप्रसिद्ध झालेले आहेत। केज आणि कळंब शहरामध्ये त्यांचे क्लिनिक आहे आणि त्यांना रुग्णांचा मोठा प्रतिसाद आहे। अत्यंत सर्वसामान्य अशा गरीब परिस्थिती असलेल्या कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे, परंतु मोठ्या जिद्दीने आणि मेहनतीने या युवकाने हा प्रवास यशस्वी केलेला आहे। या कामी त्यांना डॉक्टर राऊत सर तसेच भारत सत्वदर यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले असल्याचे ते नेहमीच आवर्जून सांगतात। तसेच त्यांच्या गुरुजनांचेही ते नेहमीच नाव घेतात। या क्षेत्रामध्ये सुरुवातीला लोकांचा कल कमी होता, मात्र मागील 6-7 वर्षांपासून त्यांच्याकडे विविध आजारांचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर असतात आणि लोकांच्या आरोग्यासाठी ते आपला पूर्ण वेळ देऊन उत्तम कार्य करण्यासाठी सतत कार्यरत असलेले दिसतात। म्हणून अशा या संघर्षातून यशस्वी होणाऱ्या या विशेष युवा व्यक्तिमत्वाच्या आजवरच्या वाटचालीवर प्रकाश टाकणारी आमचे मुलाखतकार संतोष रोकडे यांनी मांडलेली ही विशेष मुलाखत पहा न्यूज 1 महाराष्ट्र वाहिनीवर। नमस्कार, मी डॉक्टर सुभाष सीताराम खाडे, मूळ रहिवासी कानडीमाळी येथील आहे। डॉक्टर खाडेज रिलीफ फिजिओथेरपी क्लिनिक या नावाने आपल्या केज आणि कळंब या ठिकाणी क्लिनिक आहे, ज्यामध्ये आपण मूळ मानदुखी, पाठदुखी, कंबरदुखी असे असाध्य वाटणारे आजार जसे की CP आहेत, लहान मुलामध्ये पॅरालिसिस आहे, अशा आजारांना अद्ययावत ट्रीटमेंटने उपचार करतो। तसेच सोबत माझ्या मिसेस डॉक्टर ज्योत्स्ना खाडे याही असतात, त्यांनी होमिओपॅथिक प्रॅक्टिस करतात। त्यांचाही अनुभव आहे, त्यांनी बार्शी या ठिकाणी शिक्षण घेतलेलं आहे। बार्शीमध्ये त्यांनी 3 वर्ष ICU इंचार्ज म्हणून वर्किंग केलेलं आहे, त्याही सोबत असतात, त्याही वर्किंगमध्ये सतत हेल्पफुल असतात मला। तसेच आपल्या दवाखान्यामध्ये किंवा आपल्या क्लिनिकमध्ये आपल्याला मुख्य ज्या गोष्टी आहेत जसे की ऑपरेशन टाळणे, हा मेन सध्याचा ट्रेंड आहे की ऑपरेशन, मनका दुखायला, कंबर दुखायली त्यासाठी ऑपरेशन हा मेन ट्रेंड झालेला आहे। तो ट्रेंड आपण पूर्णतः बदलून मॅक्सिमम रुग्णांना ऑपरेशन टाळण्यासाठी मदत करतो आणि तसे आज जवळजवळ 8 वर्षाच्या प्रवासामध्ये कमीत कमी एक 100 ते 125 ऑपरेशन आपण कॅन्सल केलेले आहेत। बेस्ट। तुमच्या मॅडमचं नाव आहे त्या कोई कितना भी कुछ कहे मगर कोई तो एक है, और जो एक है वो ईश्वर है, क्योंकि ईश्वर हर एक की कहानी बनाता है, बस हमारी तैयारी होनी चाहिए। कारण काय असतं की ईश्वर आहे हा विश्वास असेल तर आत्मविश्वास वाढत जातो, आणि आत्मविश्वास तेव्हाच वाढत जातो जेव्हा तुमच्यावर विश्वास आहे। अगदी स्वतःवर विश्वास असेल तर आपण अगदी फिनिक्स पक्षाप्रमाणे उंच राखेतनं भरारी घेऊ शकतो। आणि अशीच माणसं मग न्यूज 1 महाराष्ट्र चॅनलच्या मुलाखतनामा कार्यक्रमात येतात, आम्ही त्यांचा गौरव करतो। आज मुलाखतनामा या कार्यक्रमात आम्ही ज्या व्यक्तीचा गौरव करत आहोत ते म्हणजे डॉक्टर सुभाष सीताराम खाडे। पाहायचं आपल्याला की त्यांच्याच मुखातनं त्यांचा नेमका प्रवास काय आहे, त्यांची काय नेमकी स्टोरी आहे। सर, मुलाखतनामा या महाराष्ट्रातील लोकप्रिय कार्यक्रमात तुमचं स्वागत। सुरुवात करूया अगदी गावाकडनं जाता नाही का। आत्ता तर या ठिकाणी रिलीफ क्लिनिकच्या माध्यमातून तुम्ही अनेक लोकांना रिलीफ करत आहात, रिलॅक्स करत आहात नाही का, आणि हे काम तुमचं 2 जिल्ह्यामध्ये करत, धाराशिव जिल्हा आणि बीड जिल्हा, कळंब आणि केज। सर, काय सांगाल नेमकं की लहानपण कसं होतं नेमकं? लहानपण फक्त लहानपणच होतं, त्यावेळेसचा आनंद जो आहे तो आनंद वेगळाच असायचा। पण माझं लहानपण फक्त मूळ 3 मित्रामध्येच असायचं गावामध्ये, जे आजही माझ्यासोबत असतात। प्रत्येकजण आपापल्या कामात आहेत, त्याचं काहीच नाही। मी डॉक्टर सुभाष सीताराम खाडे, मूळचा रहिवासी कानडीमाळी येथील आहे, आणि कानडीमाळी म्हणजे गाव तसं नावाजलेलं म्हणतात मराठवाड्यामध्ये पण, कारण आमच्या गावातनं बरेचसे चांगले चांगले अधिकारी आहेत, बरेच काही कर्मचारी आणि
म्हणजे काय एकूणच चांगलं गाव आहे, चांगलं गाव आहे. असं म्हणेल. पण हे त्यांच्याकडे बघून जे आपल्याला प्रोत्साहन भेटायचं की आपण काहीतरी करू शकतो, पण काही करू शकतो याच्यासाठी जे आपल्याला करण्यासाठी सपोर्ट पाहिजे किंवा बॅकिंग पाहिजे असं काहीच नव्हतं. घरातील प्रथम उच्च शिक्षित म्हटलं तर मीच आहे. मला असं वाटतं की मन में है विश्वास, पूरा है विश्वास, हम होंगे कामयाब. कारण हा विश्वास तुमच्याकडे होता. हो. मला असं वाटतं की लहानपणी पैसा नसावा परंतु विश्वास पाहिजे. सर, नक्कीच, नक्कीच. आई वडिलांची परिस्थिती कशी होती? जेमतेम रोजंदारी करून खाणारे, आजही ते त्याच कामात मग्न असतात. त्यांना ह्या गोष्टींची आणखी तेवढी आवड वाटतच नाही आहे की आमचा मुलगा डॉक्टर आहे. फक्त त्यांना अभिमान आहे की आमचा मुलगा या कंडिशनमधनंही डॉक्टर झाला आहे, हाच त्यांना अभिमान आहे. मूळची घरी राहायला सुद्धा घर नव्हतं त्यावेळेस असं वडील सांगतात. आणि गावात मग त्यांनी काबाड कष्ट करून घर घेणं, नंतर मग काही जमीन वगैरे घेणं आणि त्या कारणास्तव परत ती जमीन विकण्यातही आली. कारण बहिणीच्या लग्नाला त्यावेळेस खर्च नव्हता, मग ती जमीनही विकली त्यांनी. आणि जेमतेम जर आज काम केलं तर उद्याचं का खाणं भागणार, एवढीच परिस्थिती आहे. सर, परिस्थिती माणसाला बरंच शिकवते. लहानपणीची जी तुमची परिस्थिती होती, बिकट परिस्थिती, आई वडील मोलमजूर करायचे, अक्षरशः काबाड कष्ट करायचे. हो. तर तुम्ही कष्ट केले का मग तुम्ही फक्त शिक्षण घेतलं नाही? कष्ट नॉमिनल फक्त की ज्या एक कष्ट घेतलं मी, खूप जास्त कष्ट घ्यावं लागलं. शैक्षणिक कष्ट मला घ्यावं लागलं. अच्छा. कारण मला गाईड असं कोणी नव्हतं. जे शिक्षक वृंद होते तेच मला गाईड करणार. बाकी मग मित्र कंपनी, आणि मूळ मित्र कंपनी आमचा भरमसाठ असा मोठा ग्रुप नव्हता. एक नॉमिनल काही 5-10 मित्रांचाच ग्रुप, त्याच्यापेक्षा आम्ही जास्त बाहेर एक्सपांड झालो नाही. मूळ गावात म्हटलं तर आपला मुलगा चांगला बनावा यासाठी प्रत्येक कष्ट करणाऱ्या आईवडिलांची इच्छा असते. तर त्यासाठी आईवडिलांनी काय काय कष्ट घेतले, अतोनात कष्ट केले. काय कसे दिवस होते सांगा सर. त्यावेळेस मला चांगलं आठवतंय, आईवडील कारखान्याला जायचे. ऊसतोड, आपल्या जिल्ह्यात ऊसतोडीसाठी प्रसिद्ध आहे. आईवडील ऊसतोडीसाठी जात होते, पण मला घेऊन जाण्याशिवाय त्यांना पर्याय नव्हता. पण माझी इच्छा कधीच नव्हती. त्यासाठी मग मी माझ्या छोट्या बहिणीला घेऊन, मला आठवतंय की 5वीच्या आसपास असेल मी, त्यावेळेस मी त्यांना स्पष्ट सांगितलं की मी येणार नाही, मी इथे करून खाईल. मग त्यावेळेस माझी छोटी बहीण आणि आम्ही दोघं जण थांबलो. आमच्यासोबत आजी आजोबा होते आईकडचे, त्यांनी राहिले आणि शिक्षणासाठी मी कार्यरत राहिलो. एक वेळ अशी आली होती तुमच्यावर सुद्धा की ऊस तोडण्याशिवाय पर्याय नव्हता, पण तुम्ही स्पष्ट नकार दिला की नको, मला नाही जायचं. नाही, मला त्या गोष्टीची मुळात भीती वाटत होती. अच्छा. ऊस तोड म्हणजे ती मला भीती होती. मग त्यासाठी मला फक्त एकच ऑप्शन दिसत होता, शिक्षण. आणि शिक्षण ज्यावेळेस मी तर त्यावेळेला मला जे समजा मूळ शिक्षण भेटलं, त्या शिक्षणात आम्हाला महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी यांचे विचार आमच्या कानावर पडत होते. त्या विचारातून कष्ट ह्याला कधीच घाबरायचं नाहीये. हे कानडी माळी या ठिकाणी बालपण गेलं, त्या मातीने तुमचा संघर्ष बघितला खरं तर, नाही का? नक्कीच. काय कसे दिवस होते लहानपणीचे ते सांगा. म्हणजे तुमचा मित्रपरिवार असेल, तुमचे एकूणच तो माहोल असेल. कारण काय असतं की गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवण. तो आनंद खूप वेगळा असायचा. आणि त्यावेळेस सर शैक्षणिक बाबतीत जर विचार केला तर ट्युशन वगैरे ह्या नावाची गोष्ट नव्हती. जस्ट मला वाटतं आमचीच बॅच असेल पहिली किंवा दुसरी, त्यावेळेस मग ट्युशन हा प्रकार चालू झाला. तर त्यावेळेस अशी कंडिशन झाली, आमच्या गावातनं यायचं तर मग नवीन क्लासेस वगैरे चालू झाले होते. आणि त्यावेळेस क्लासेसला जायचं म्हणजे 10 विद्यार्थ्यांनी जायचं अशी एक प्रथा असायची. पण तरीसुद्धा आम्हाला काहीतरी शिकायचं होतं आणि नवीन काहीतरी शिकायला भेटतं या हिशोबाने आम्ही गावातून मग सायकलवरती, त्यावेळेस माझ्याकडे सायकलही नव्हती, खरेदी करण्याची ऐपतही नव्हती, मग मित्राच्या सायकलवर बसून आम्ही केजला प्रवास केला. आणि त्यावेळेस विशेष कंडिशन अशी होती की सर मुलींना सुद्धा घेऊन यायचं ट्युशनला, हा आमचा एक प्रयास होता. त्यावेळेस आम्ही एक 4-5 मित्र मिळून मुलींच्या घरापर्यंत जाऊन मुलींच्या आईवडिलांना बोलून मग मुलींना सुद्धा सायकलवरती ट्युशनला केजमध्ये आणलं. त्यावेळेस इंग्लिश आणि मॅथमॅटिक्स या 2 विषयांचं ट्युशन लावलं होतं. असं म्हणतात की प्रायमरी आपला बेस पक्का करते, तर प्राथमिक शिक्षण कुठं झालं नेमकं? माझं पूर्णपणे प्राथमिक शिक्षण कानेडी माळी या गावातच झालं. आमची शाळा 7वी पर्यंत होती. त्यावेळेस जवळजवळ 700च्या आसपास विद्यार्थी असायचे. आणि 8वी ते 10वी प्रायमरीलाच तुमचा जो बेस पक्का झाला, म्हणजे गुरुजन लाभले ते सांगायचं. प्रथमतः मला ॲडमिशन प्रोसेसपासून आठवत आहे. एक मला वाटतं पहिलीला ॲडमिशन ज्यावेळेस घेतलं त्यावेळेस आमचे गालफाडे सर म्हणून होते. त्यांनी गालाला पकडून फक्त 2-3 शब्द विचारले होते. आणि त्याच्यानंतर एक ठोंबरे सर होते, परत कदम सर. आम्ही त्यांना मोठे कदम आणि छोटे कदम. आता छोटे कदम सर आत्ताही नाव घ्यायचं म्हटलं ते आणखी मुलं आमचे घाबरतात.
राजेभाऊ कदम सर त्या केजमध्येच वास्तव्याला असतात. आजही त्यांचं कधी भेट झाली तर आदर आणि मान आठवण येते खरी जाते. जो आदर आम्हाला कायम त्या शिक्षक वृंदांनी शिकवला. त्यानंतर घोडके सर होते, त्याच्यानंतर ठोंबरे सर म्हणून होते, आणि नंतर सुतार मॅडम, डोळी मॅडम, अशा बरेचसे शिक्षक वृंद. आता त्यांचे नावही खूप सारे आहेत. त्याच्यानंतर अभ्यासातला प्रवास कसा होता नेमका? अभ्यासात तुम्ही कसे होतात नेमके? जेमतेम असायचो, एक टॉप 5 मध्ये होतो असं म्हणतात. अच्छा. हा, टॉप 5 मध्ये आम्ही 4-5 जणांचा ग्रुप असायचा, टॉप 5 मध्ये असायचं. पण टॉप 1 ला कधी जाता आलं नाही. प्राथमिक नंतर मग माध्यमिक शिक्षण कुठं झालं? माध्यमिक आमच्या गावामध्येच, गावातच? कानेश्वर विद्यालयामध्ये. बरं सर, शालेय जीवनामध्ये जो संघर्ष केला खास करून काय असतं की जेव्हा एखाद्या गरीबाचं लेकरू शिकायला असतं ना, त्याच्या समोर अनेक अडचणी असतात नाही का, आणि त्या अडचणीशिवाय सर दिवसच ते लेकरू मात करत नाही. तर काय काय नेमक्या अडचणी आल्या आणि प्रत्येक अडचणीवर प्रत्येक वेळी मात कशी केली, कोणी कोणी मदत केली ते सांगा. सगळ्यात पहिली अडचण असायची आर्थिक. ज्यावेळेस आम्हाला समजा त्यावेळेस छोटे मोठे स्काउट गाईड कॅम्प असायचे, MCC कॅम्प असायचा, NCCचं होतं. ते NCCला आम्हाला जाता आलं नाही कारण आमच्या शाळेला तसं जमलं नाही ते. तर त्यावेळेस मग स्काउट गाईडच्या कॅम्पमध्ये मला आठवतं मी 8वी किंवा 9वीला असेल, आमचं ढेकन मोवा या ठिकाणी खूप मोठा कॅम्प झाला होता सर. त्यावेळेस कारगिल युद्धाचं काहीतरी चालू होतं, ते जस्ट झालेलं होतं. त्याच्यानंतर मग आम्हाला तिथे काही फंक्शनिंग, काही कार्यक्रम अरेंज करायचे होते. त्यावेळेस मग आम्ही आराधी मेळा चालू केला होता शाळेतच. तर तो आराधी मेळ्याला आम्हाला उत्तेजनार्थ बक्षीस भेटलं होतं. तर त्यावेळेस माझ्याकडे अशी कंडिशन होती की आम्हाला 600 रुपये काहीतरी भरायचे होते, पण ते पैसे माझ्याकडे नव्हते. पण ते मग आमच्या स्टाफ लोकांनी भरले होते. गुरुजींनी भरले पैसे? ते गुरुजींनी भरले होते आमचे. 10वी पर्यंत माणूस संघर्ष करत जातो, ठीक आहे, ते शिक्षण सहज होतं कारण गावात उपलब्ध असतं, जवळपास ते मोफतचं असतं. मग 10वी नंतरचं सुभाषजी आयुष्य काय होतं? 10वी नंतर 11वी 12वी करायचं एवढं ध्येय होतं माझं. त्याच्यानंतर काय असतं हे मला माहीत नव्हतं ॲक्च्युली. 11वी 12वीसाठी मग मी ज्यावेळेस कॉलेजला आलो तर त्यावेळेस मला कॉलेजमध्ये बऱ्याचशा शिक्षकांनी सांगितलं की तुम्हाला सायन्स वगैरे हे सहन होणार नाही, झेपणार नाही. मग मी 1-2 दिवस विचार केला, ॲडमिशन लेट केलं, आणि त्याच्यानंतर मी त्यांना सांगितलं मला घ्यायचं तर फक्त सायन्स घ्यायचं आहे, नाही तर मला शिकायचं नाही. असं का वाटलं तुम्हाला की सायन्स आपण घेतलंच पाहिजे? नाही, मी आजूबाजूला बघत होतो की सायन्स केल्यानंतर काहीतरी भेटतं. अच्छा. म्हणजे काय भेटतं हे माहित नव्हतं, काहीतरी भेटतं एवढं नक्की होतं. आर्ट्समध्ये भेटत नाही असं नव्हतं, पण एक सायन्समधला एक त्यावेळेसचा क्रेज होता. मग त्याच्यानंतर आम्हाला ज्यावेळेस 10वीला आम्ही ट्युशनला आलतो काही 2 विषयांच्या, त्यावेळेस आम्हाला त्यावेळेस सरांनी सांगितलं होतं की सायन्स घ्या, सायन्समधनं आपण पुढे काहीतरी करता येतं. त्यावेळेस सपाटे सर म्हणून सर क्लासेस घेतले होते सुरुवातीला. ट्युशनच्या गुरुजींनी तुम्हाला सांगितलं होतं हो की सायन्स घेतल्यानंतर काहीतरी चांगलं होते बघा, मग तुम्ही तेच लक्षात ठेवलं आपलं? ते लक्षात ठेवलं. तर त्यावेळेस सपाटे सर म्हणून, त्यांचं नाव घेतो मी आदराने. त्यावेळेस मला 700 रुपये फीस होती सर ट्युशनला. अच्छा. अक्षरशः सरांनी माझी फीस कॅन्सल केली त्यांनी कंडिशन बघून की पोरगा शिकतोय. आणि त्यावेळेस घरी एक वडिलांनी म्हैस घेतलेली होती, त्या म्हशीचं आम्ही दूध घेऊन यायचं सकाळी आणि त्याच्यानंतर ट्युशन करायचं. मला असं वाटतं की एकमेकाचं दुःख आपण जाणलं पाहिजे, आणि गुरुजींनी तुमची परिस्थिती जाणली होती की त्यांनी माझी ट्युशन फीस माफ केली. ट्युशन फीस माफ केली होती. वा, सॅल्यूट त्या सरांना. सर, पहिल्यापासूनच या ठिकाणी एक विचारायचं वाटतं की घरातलं वातावरण कसं होतं तुमच्या किती सदस्य होते घरामध्ये? कसं घरात ते इनमिन फक्त 5च सदस्य. 5 सदस्य. आई वडील, मोठा भाऊ, छोटी बहीण आणि मी. अच्छा. बरं, मग तुम सगळ्यांची बॉन्डिंग कशी होती? बॉन्डिंग पहिल्यापासूनच खूप छान. अच्छा. सर, मग तुम्हाला फक्त अभ्यास आवडत होता का मग खेळायला पण आवडायचं? नाही, खेळायला आवडायचं आणि टेक्निकल गोष्टी करायला आवडायच्या. कुठल्या टेक्निकल गोष्टी? त्यावेळेस नवीन क्रेज असायचं, TV. आमच्या बंधूला त्या गोष्टी खूप आवडायच्या. त्यांनी कष्ट करायचं, काम करायचा, आणि पहिल्यांदा कोणती गोष्टी घेता येते जसं रेडिओ वगैरे, त्या गोष्टी मी खोलून रिपेअर करत बसायचं. अच्छा. बरं, म्हणजे बंधुराला एक सवय होती कष्ट करायचे, आणि नवीन काय मार्केटला आले ते घ्यायचं, मग TV असो, रेडिओ असो, काही असेल, आणि तुम्ही ते आणलेलं खोलायचं. ते मग ते खोललेलं परत तुम्हाला ॲज इट इज बसवायचं. अरे बहुत बढिया, म्हणजे तुमच्याकडे ती पण स्किल आहे नाही का? त्याच्यानंतरच, आणि त्याच्यानंतर माझं जसं 12वी झालं, 12वी झाल्यानंतर मला बऱ्यापैकी म्हणजे केजचं वातावरण कळालं होतं. 2-2.5 वर्ष झाले होते. त्याच्यानंतर डॉक्टर राऊत सरांचा मला वाटतं त्याच वर्षी दवाखाना चालू झाला होता. तर ज्या दिवशी म्हणजे माझी एक्झाम चालू असतानाच राऊत सरांचे बंधू सुनील राऊत सर यांनी मला सांगितलं होतं की तू गावाकडे जाण्यापेक्षा इथेच थांब, सरांसोबत तुला काही पैसेही भेटतील. मग ते पैसे भेटतील या हिशोबाने मी राऊत सरांकडे जॉईन झालो. अक्षरशः सर 1.5 ते 2 वर्ष मी राऊत सरांकडे काम केलं. त्यावेळेस मला तिथे एवढे अवाढव्य अनुभव भेटले, एवढे चांगले चांगले माणसं भेटले, त्याच्यात नवीन मित्रही जुळले, आणि राऊत सरांनी आम्हाला त्यावेळेस खूप मदत केली. आणि विशेष अशी गोष्ट होती की मी नाईट सहित तिथेच थांबायचो.
तर त्यावेळेस मला सरांचे पुस्तकं बघून आश्चर्य वाटायचं. ते पुस्तकं संध्याकाळी विनाकारण चालत बसायचं, कळत तर काहीच नव्हतं, चालत बसायचं. त्याच्यानुसार मला आणखी शैक्षणिक गोष्टींची आवड वाढली. आणि त्याच्यानंतर एक 2 वर्ष झाल्यानंतर मला आमचे मित्र भारत सत्तोदर यांनी मला सांगितलं की तुझे मी मार्क्स बघितले, तुझे इंग्लिश तू ज्या गोष्टी मॅनेज करतोय ते तुला खूप चांगल्यापैकी जमतंय, मग तू शिक्षण का घेत नाहीस. तर मग मला माहीत नव्हतं की पुढे शिक्षण आपण घेऊ शकतो, हेच माहीत नव्हतं मला. मग त्यांनी मला सांगितलं की फिजिओथेरपीबद्दल त्यावेळेस त्यांनी सांगितलं आणि शेवटच्या 2 दिवसामध्ये माझं ॲडमिशन प्रोसेस कंप्लीट केली होती. म्हणजे भारत जे सतोदर खरं तर तुमच्या आयुष्यामध्ये देव बनून आले ते देव बनून आले. नाही का, ज्या माणसाने तुमचं आयुष्य चेंज केलं खरं तर. कारण कोणतं लागतं सांगणार. त्यांनी मला एवढं सपोर्ट केलं होतं की तुला काय मदत लागेल ते मी करतो. पण योग असा झाला की आजपर्यंत मला त्यांच्याकडनं मदत मागण्याची वेळ आली नाही. म्हणजे मला असं वाटतं की मित्र एक पाहिजे कोणतरी की जो आपल्याला सावरू शकेल, जो आपल्याला काहीतरी मार्ग दाखवू शकेल. भारत जे सतोदर या तुमच्या मित्राने तुम्हाला सपोर्ट केला, तुम्हाला एक नवीन स्वप्न दाखवलं खरं तर की तू हे करू शकतोस नाही का, तुमच्यातला आत्मविश्वास जागा केला. खरं तर मी न्यूज वन महाराज चॅनल पाहत असलेल्या तमाम प्रेक्षकासमोर मी तुमच्या मित्राला सॅल्यूट करतो की ज्यांनी तुम्हाला खऱ्या अर्थानं एक नवीन दिशा दिली. सर मग ज्या वेळेला तुम्हाला सांगितलं की तू हे काहीतरी करू शकतोस, मग काय नेमके ऑप्शन्स काय होते? त्यावेळेस माझ्याकडे पहिला ऑप्शन होता इंजिनिअरिंगचा. इंजिनिअरिंगला मी पॉलिटेक्निकला ॲडमिशन घेतलं होतं. बट काही कालांतराने मला ज्यावेळेस कॉलेज जॉईन करायचं तेवढ्या ड्युरेशनपर्यंत मला असं कळालं की तिथं खर्च खूप लागतो. मला एवढं माहीत नव्हतं की तिथं मला स्कॉलरशिपही भेटणार नाही. मग ते ॲडमिशन सर मी कॅन्सल करून आलो. त्यात मला एक खंत वाटते, त्यावेळेस माझ्यामुळे एका मुलाचं ॲडमिशन कॅन्सल झालं होतं. म्हणजे माझं ॲडमिशन त्याच्यापेक्षा काहीतरी 2-3 पॉईंट्स जास्त होते, त्याच्यामुळं त्याचं काय ॲडमिशन कॅन्सल झालं आणि माझं ॲडमिशन घेतलं होतं. ते ॲडमिशन झाल्यानंतर ज्यावेळेस मला कॉलेजला जायचं त्यावेळेस मी कॉलेजला पूर्णपणे नकार दिला आणि कॉलेजचं ॲडमिशन कॅन्सल करून परत मी कामावरती झालो. कामावरती आल्यानंतर परत भारतभाईने मला सांगितलं की ते तू चान्स सोडलास खूप मोठा, तुझी आवडती फील्ड होती आणि तुला जी फील्ड पाहिजे तीच तुला भेटली होती, तुझं नशीब होतं, तरीसुद्धा आता ते सोडून दे. कॉलेज सोडण्याचं कारण काय ठरलं? त्यावेळेस म्हणजे एक बंबार्डिंगची होती माझ्यावरती. अच्छा. की तू आर्थिक गोष्टीमध्ये तू तिथपर्यंत पोहोचू शकत नाही, इंजिनिअरिंग करणं काही सोपं नाही आहे, तुला ती आर्थिक मदत होऊ शकणार नाही, तुझे आईवडील ते तुला पुरवू शकत नाही. घरच्यांनी त्यांच्या पद्धतीने सगळं काही करत होते, त्यांना जेवढं शक्य आहे त्यापेक्षा खूप जास्त करत होते. पॉलिटेक्निक केलं असतं, तुम्ही पुढे BE केलं असतं आणि आज कुठं तरी काही नावाजल्या कंपनीत तुम्ही इंजिनियर म्हणून काम केलं असतं, नोकरी केली असते. असं जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. ज्या वेळेला परत तुम्ही आलात आपल्या मूळ कामावरच, तर मग परत ही नवीन दिशा कुठून भेटली होती? भारतभाईंनी सांगितलं. त्यांनी परत सांगितलं, म्हणजे त्यांनी तुमचा पिच्चा सोडला नाही का? पिच्चा सोडला. त्यांना मेडिकल फील्डमधल्या बऱ्याचशा गोष्टीचं नॉलेज होतं. त्यांनी मग हे असं कॉलेज असतं, या ठिकाणी तू ॲडमिशन घे, तुझं CET त्यांनी मी 2 वर्षानंतर CET दिली सर, रिपीट. म्हणजे पहिल्यांदा CET पण दिली होती, कारण CETला आम्हाला ज्यावेळेस सरांनी सांगितलं 800 रुपये फीस भरायची, फीस नसल्यामुळे CETचा मार्गच बघितला नव्हता मी त्यावेळेस, म्हणजे तेवढी रक्कम पण नव्हती जवळ. त्यामुळे मग त्याच्यानंतर CET दिले मी. CET दिल्यानंतर मग ॲडमिशन प्रोसेसमध्ये लागलो आम्ही. ॲडमिशन प्रोसेसमध्ये शेवटच्या 2 दिवसात ॲडमिशन प्रोसेस कंप्लीट झाली. त्यावेळेस ही सगळ्यांना अचंबित करणारी गोष्ट असेल, मे बी कुणाला माहितीही नसेल, त्यावेळेस अक्षय कॉलेज ऑफ फिजिओथेरपी केज हे अस्तित्वात होतं. ते जे की अक्षय भैया मुंद्रा, विमलताई मुंद्रा यांचं कॉलेज होतं आणि ते डॉक्टर राव थोरात सर मॅनेज करत होते. तर थोरात सरांनी त्यावेळेस माझ्याकडे डॉक्युमेंट्स कंप्लीट नव्हते, माझे डॉक्युमेंट्स कॉलेजमध्येच होते, कारण मी PhD याची अपेक्षाच नव्हती मला. तर त्यावेळेस सरांनी मला सांगितलं की तुझे जेवढे डॉक्युमेंट्स आहेत तेवढे आणून दे, जे बाकी राहतात तसं अफिडेविट दे, नंतर आपण तुझे डॉक्युमेंट्स कंप्लीट करू. खरं तर रिलीफ क्लिनिक, फिजिओथेरपी, पॅरालिसिस अँड जनरल केअर केज आणि कळममध्ये तुम्ही सुरू केलेलं आहे. तर तसं मी तर म्हणेल की एक काळ असा होता की CETचे 800 रुपये भरण्यासाठी सुद्धा ऐपत नव्हती, आणि आज 2 शहरामध्ये म्हणजे 2 जिल्ह्याच्या ठिकाणी या ठिकाणी तुमचं या क्लिनिक आहे, रिलीफ क्लिनिक. तर काय नेमकं म्हणजे हे सगळं स्वप्नवत वाटते असं मला वाटतं खरं तर, परंतु या मागे तुमची प्रचंड मेहनत आहे. तर जी सुरुवात कशी झाली नेमकी आणि हा प्रवास काय नेमका? सुरुवात जसं जसं माझं कम्प्लिशन होत आलं होतं त्यावेळेस मला लातूरमध्ये मी वर्किंग करत होतो. म्हणजे एज्युकेशन असतानाही मी तिथं वर्किंग करायचो ॲज अ असिस्टंट म्हणून, मल्टिपल हॉस्पिटल्समध्ये व्हिजिट करणं, माझे जे सिनियर्स वगैरे असायचे त्यांच्यासोबत मी जाऊन वर्किंग करायचं. तर त्यावेळेस मला असं जाणवलं की आपण प्रायव्हेट समजा आपली प्रायव्हेट OPD पण करू शकतो. बट त्यावेळेस मला 2-3 प्रपोजल होते लातूरमध्येच, जे की खूप नावाजलेले हॉस्पिटल्स आहेत आता.
तर त्यावेळेस मग तिथं मला डॉक्टर राव सर म्हणून मी नाव ऐकलंय असेल लातूरमध्ये, ऑर्थोपेडिक सर्जन. त्यांचं एक म्हणजे आता जे फुलाबाई बनसोडे म्हणून हॉस्पिटल आहे त्यावेळेसची ऑफर होती की 6 महिने वेटिंग कर, 6 महिन्यानंतर आपलं हॉस्पिटल चालू होणार आहे, त्यावेळेस तुला सेपरेट डिपार्टमेंट करून घेऊयात. बट माझी इच्छा तशी नव्हती, मला कोणाच्या अंडर काम करायचं नव्हतं. त्यावेळेस नंतर माझी तयारी तशी झाली होती की मी स्वतःचं काहीतरी करायचं. त्याच्यासाठी मग मी त्यावेळेस सगळ्यांचं तिथल्या सजेशन नाकारून की मला माझ्या गावात काहीतरी करायचं आहे, माझ्या गावातल्या लोकांना फिजिओथेरपी काय आहे हे पण कळायला पाहिजे. याच्यासाठी मग मी निर्णय घेतला की आपण केजमध्ये चालू करायचं. पण केजमध्ये मला त्यावेळेस असं वाटलं की केजमध्ये चालू केल्याने काहीच होणार नाही, म्हणून मी प्रथम निर्णय घेतला कळममध्ये चालू करायचं. त्यावेळेस मला पार्टनरशिपमध्ये मी एक आमची मैत्रीण होती तिला घेतलं होतं, कारण ती कळमची होती म्हणून स्थायिक असल्यामुळे. मग त्यावेळेस मी कळमला प्रथम OPD चालू केल्यानंतर मला रिस्पॉन्स खूप छान होता, खूप छान. कारण लोकांना माहीत नव्हतं फिजिओथेरपी काय आहे, फिजिओथेरपी ते ऐकतही नव्हते. त्यांना फक्त होतं की ट्रीटमेंट करतायत, फरक पडतो म्हणून आपण त्यांच्याकडनं ट्रीटमेंट घ्यायची. आणि हळूहळू 1-2 वर्षानंतर 3 वर्षानंतर आता लोकांना, आज मी 8 वर्ष झालं सर सर्व्हिस देतोय केज आणि कळममध्ये. 8 वर्षामध्ये लोक फक्त माझ्या नावाने येतात की त्यांच्याकडे प्रॉपर आणि जेन्युइन फिजिओथेरपी ट्रीटमेंट भेटते. सुरुवात जेव्हा केली तेव्हा फिजिओथेरपी काय माहित नव्हतं, फक्त एवढं माहित होतं की गेल्यानंतर बरं वाटतं आपल्याला, बरं वाटतं एवढंच. जे दुखतंय ते दुखणं बरं होते नाही का. आणि या कारणामुळे लोक यायचे, कारण साहजिकच आहे, कारण हा शब्द कधी ऐकलेलाच नसतो नाही का. कारण सुरुवातीचे 2 वर्ष सर लोकांना मला समजून सांगण्यातच खूप परेशान झालं की फिजिओथेरपी काय असतं. आणि त्यावेळेस मग आपल्याकडे एक ट्रेंड असा होता की लहान लेकरं सर, आजही आपल्या गावामध्ये लहान लेकरं जे की अपंग म्हणतो आपण, काही वेळेला अपंग नसतात ॲक्च्युली, ते CP असतात, म्हणजे डिलेड माइलस्टोनमध्ये त्यांची सुधारणा लवकर होत नाही आहे जन्मानंतर, काही थोडेफार हँडिकॅप असतात. असे सर त्यावेळेस माझ्याकडे 21 मुलं आले सुरुवातीला. तर त्या 21 पैकी जवळजवळ 11 जे पेशंट आहेत ते खूप चांगल्या पैकी जवळजवळ 70% पर्यंत रिकव्हरी आहे सर. ते आत्ताही मला फॉलोअपला येतात कधीतरी. आणि आता रिसेंटली एक मागच्या आठवड्यामध्येच कळममध्ये सोरडीचा पेशंट होता, तो 8 वर्षापर्यंत सर काहीच करत नव्हता. त्याची रिकव्हरी एवढी ट्रेमंडस आहे, आज तो स्वतःच्या ॲक्टिव्हिटी सगळ्या करतो. असे पेशंट बघून माझ्याकडे पेशंट यायचे, माझे पेशंट ट्रू पेशंट असायचे. रिलीफ क्लिनिकच्या माध्यमातून फक्त पॅरालिसिस आहे का आणखी बाकी कुठल्या ट्रीटमेंट? सर रिलीफ फिजिओथेरपी क्लिनिकच्या माध्यमातून आपण पॅरालिसिस आहे, तुमची कंबर, मान दुखी वगैरे जे आहेत याच्यावरती खूप चांगल्या पद्धतीने प्रॉपर ट्रीटमेंट करूनच ट्रीटमेंट करतो. मला असं वाटतं की पेशंट कणच येतो, म्हणजे ओरडत येतो, हो, ओरडत आलेला असतो आणि तो जाताना हसत जातो नाही का. नक्कीच. तर साधारणतः समजा कंबर दुखते किंवा गुडघा दुखतोय, तर याला रिकवर व्हायला किती वेळ लागतो? बेसिक सर कंडिशन वाईज असतं. समजा अर्ली जर असेल त्याला ॲक्यूट पेन असतो, क्रोनिक पेन असतो आणि सब ॲक्यूट पेन असतो. तर ॲक्यूट पेन एवढा सिव्हिअर असतो सर, त्यामध्ये पेशंट काहीच म्हणजे इथपर्यंत की तो बोलण्यास सुद्धा तयारी नसते त्याची. त्यावेळेस मग त्या पेशंटला ॲक्यूट कंडिशन रिकवर फास्ट होते, बट ते पेनफुल असते. सब ॲक्यूट कंडिशन त्याच्यापेक्षा थोडीशी जास्त ड्युरेशन घेते. आणि जी क्रोनिक कंडिशन असतात त्याला वेळ खूप लागतो, पण रिकव्हरी नक्कीच भेटते. 8 वर्षापूर्वी जेव्हा रिलीफ क्लिनिकची सुरुवात केली होती त्यावेळेचा पेशंट आणि आताचा पेशंट म्हणजे किती फरक पडला नेमका? सर पेशंटमध्ये खूप ट्रेमंडस बदल आहेत. आज पेशंट जवळजवळ 80%, 60 to 80% पेशंट त्यांना फिजिओथेरपी काय आहे हे माहीत झालं आहे आणि फिजिओथेरपी ट्रीटमेंट घेण्यासाठी ते इथे येतात. आणि पेशंट फ्लो तर चांगलाच आहे. कधी काळी कानडी माळी या गावामध्ये जे बालपण गेलं, मोठा संघर्ष होता, बऱ्याच वेळेला फीस भरायला सुद्धा पैसे नसायचे, आई वडील मोलमजुरी करायचे, काबाड कष्ट करायचे, परंतु तुम्ही मोठ्या जिद्दीने शिकलात. एक वेळ अशी आली होती की आई वडिलांनी समोर कोयता ठेवला होता, यायचे कसं ऊसतोडीला, की तुम्ही स्पष्टपणे नकार दिला होता की मला नको, मला शिकायचं आहे. मला असं वाटतं की तुमच्यावर, तुमच्या शिक्षणावर, तुमच्या ज्ञानावर विश्वास होता आणि तोच विश्वास तुम्ही सार्थक ठरवलाय. सर भविष्यामध्ये या रिलीफ क्लिनिकच्या माध्यमातून आणखी काय तुम्हाला कुठल्या फॅसिलिटीज द्यायच्या आहेत? सर आता मॅक्सिमम ज्या ॲडव्हान्स फॅसिलिटीज आहेत फिजिओथेरपीमध्ये, खूप ॲडव्हान्स रिसोर्सेस झालेले आहेत, खूप इक्विपमेंट्स वगैरे आहेत, जसं रोबोटिक्स वगैरे, या सगळ्याच आपण पुरवण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी आपल्याला वेल सेटअप पण करायचं आहे, त्यासाठी आपण खूप जास्त प्रयत्न करतोय. अशीच आणि लोकांचा जो त्रास आहे तो कमी करून लोकांना जास्तीत जास्त आपल्याजवळ कनेक्ट करून, आज बरेचसे रुग्ण असे आहेत सर जे की खूप मोठमोठे ॲडव्हान्सेस समजा घ्यायचं असेल किंवा सल्ला कुणाला घ्यायचा असेल, पहिल्यांदा आधी विचारतायत सर हे असं झालं आहे, मला हे करावं का. त्याच्यानंतर तो अभिमान मला वाटतो की आपण जे काम केलं आहे त्याचं आज मला फलित भेटतं आहे.
याला असं मला असं एवढंच म्हणावं लागेल सर की सुभाष कुछ खास आहे, खासियत आहे सर. या पूर्ण या प्रवासाचं श्रेय आपण कोणाला देऊ इच्छितो, म्हणजे कुणाला क्रेडिट आपण देऊ इच्छितो? मला सर असं स्पेसिफिक क्रेडिट देता येणार नाही सर. पहिलं क्रेडिट आहे आईवडिलांना, दुसरं क्रेडिट माझ्या शिक्षकांना जातं ज्यांनी की मला मार्ग दाखवले, तिसरं क्रेडिट आहे जे की मला विचार भेटले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे, महात्मा फुले आहे, अण्णाभाऊ साठे आहे, यांचे मी जी पुस्तकं वाचले होते, महात्मा गांधी आहेत, म्हणजे मी बरेचसे सर लहानपणापासून मला त्याची आवड होती. त्या विचारातनं मी शिकलो की आपल्याला कष्टाशिवाय पर्याय नाही आणि कष्ट केल्यानंतर त्याचं फळ तर नक्कीच भेटतं. त्याच विचारार्थी ते एक श्रेय आहे. त्याच्यानंतर मला प्रायमरी टीचर्स, सेकंडरी टीचर्स, नंतर माध्यमिक आणि अक्षरशः सर मला इथपर्यंत की मला कॉलेजमधल्या स्टाफने सुद्धा खूप मदत केली. त्यावेळेसही आम्हाला स्कॉलरशिप वगैरे भेटायची, पण स्कॉलरशिप फक्त फीसपुरती व्हायची, बाकी गोष्टी सगळ्या आपल्याला वैयक्तिक मॅनेज करायच्या. कारण लातूरसारख्या ठिकाणी राहायचं हे तेवढी सोपी गोष्ट नव्हती. हमारा दिल साफ है, दिल अच्छा है तर सब कुछ अच्छा है. कारण असं म्हणतात की चांगल्या माणसावरून नेहमी चांगलं घडतं आणि चांगलं घडलंच पाहिजे, तरच चांगल्या गोष्टीवर आपला विश्वास बसेल नाही का. रिलीफ क्लिनिकच्या माध्यमातून डॉक्टर खाडे मागच्या अनेक वर्षापासून, मागच्या 8-9 वर्षापासून या ठिकाणी कळंब आणि केज नगरीमध्ये खूप चांगलं काम करत आहेत फिजिओथेरपीचं. याच्या माध्यमातून अनेक रुग्णांना त्यांनी बरं केलेलं आहे. मला असं वाटतं की बरं आपण केलं पाहिजे, कारण जेव्हा लोकांना बरं वाटतं तेव्हा आपल्याही बरं वाटलं पाहिजे आणि तेव्हा आपलंही बरं होतं नाही का. तर या पूर्ण प्रवासावर डॉक्टर खाडे यांच्या आम्ही टाकलेला प्रकाश प्रेक्षकांना आवडला असेल. परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये. तोपर्यंत पाहत राहा न्यूज 1 महाराष्ट्र चॅनल. धन्यवाद. मी डॉक्टर सुभाष खाडे. आज आपण आमच्या क्लिनिकमध्ये बघूयात कसे आहे ते. या सर, आणि हे SWD मशीन आहे, जसं आपण यूज करतो पेशंटला पेन रिलीफ करण्यासाठी. याच्यामध्ये मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे जे बॉल वगैरे लागतात लहान मुलांसाठी NDT ट्रीटमेंट करण्यासाठी लागतात, ही खूप ॲडव्हान्स असते. त्याच्यासाठी वॉक पेशंटला हँडल करण्यासाठी, पेशंटला मध्ये आणण्यासाठी आपण व्हीलचेअरचा यूज करतो. तसे ट्रेडमिल पेशंटला वॉक करण्यासाठी यूज करतो. बेसिक गोष्टीमध्ये जसं की पेन रिलीफ मशीन आहेत, मल्टिपल ॲडव्हान्सेस असतात त्याच्यामध्ये, खूप वेगवेगळ्या मशीन आहेत त्यांना आपण यूज करतो. परत ह्या तशाच पेशंटसाठी पेन रिलीफ करण्यासाठी मल्टिपल ट्रॅक्शन आहे, IFT मशीन आहे, टेन्स आहे, शोल्डर पुली आहे, शोल्डरच्या पेशंटसाठी वगैरे यूज करतो आपण. न्यूज 1 महाराष्ट्र.